नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्विंग ट्रेड मराठी या यूट्यूब चॅनलवरती. आजचा व्हिडिओ आपला असणार आहे निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या ज्या इंडेक्स आहेत त्या इंडेक्सचं ॲनालिसिस करणार आहोत आपण. कारण मागच्या काही आठवड्यांपासून आपण मार्केट जर बघत असणार तर मार्केट एक निगेटिव्ह ट्रेंडमध्ये आहे, म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये आहे, बरोबर. तर येणाऱ्या वीक्समध्ये किंवा येणाऱ्या मंथमध्ये किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये निफ्टी किंवा बँक निफ्टी काय करू शकेल, म्हणजे डाऊन ट्रेंड कुठपर्यंत असेल किंवा त्याची लेवल्स काय आहेत किंवा कुठून तो रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहेत. ओके, त्या गोष्टी आपण आज बघणार आहोत आणि एक ॲनालिसिस करण्याचा ट्राय करणार आहोत. ॲनालिसिस स्टार्ट करण्याच्या अगोदर एक डिस्क्लेमर देतो. हे जे काही मी शेअर करणार आहे म्हणजे चार्ट असेल किंवा लर्निंग असेल, ओके, किंवा एखाद्या स्टॉकचं नेम असेल, तर ते फक्त एक एज्युकेशन पर्पजसाठी मी तुम्हाला सांगतोय. ओके, तर त्याचा अर्थ असा नाही की मी एखादा स्टॉक किंवा एखादा इंडेक्स त्याची लेवल सांगितली किंवा एक प्रेडिक्शन केलं तर त्या ठिकाणी तुम्ही कोणती पोझिशन बाय सेल किंवा होल्ड याचा डिसिजन घ्यायचा हे करायचं नाही. ओके, कारण याच्यामध्ये स्वतः ॲनालिसिस केल्याशिवाय आपण कोणतंच डिसिजन घेऊ नये, असं एक माझं वैयक्तिक मत आहे, बरोबर. आणि जे काही सेबीचे जे नियम असतात त्याला धरून जर आपण चाललो तर सेबी पण हेच सांगते की कोणी कोणाला हे असे सजेशन्स देऊ शकत नाही, बिकॉज याच्यामध्ये काय असतं की फायनान्शियल लॉस किंवा फायनान्शियल ज्या गोष्टी असतात त्याचं लॉस होऊ शकतं, बरोबर. त्याच्यामुळे काही डिसिजन घेण्याच्या अगोदर एक तुम्ही स्वतः रिसर्च करा किंवा तुमचे जे कोणी फायनान्शियल ॲडवायझर असतील त्यांचा एकदा सल्ला घ्या. इथे मी फक्त एक मला जे वाटतं की ऑब्झर्वेशन्स आतापर्यंत जे नॉलेज आहे ते मी तुम्हाला एक शेअर करण्याचा ट्राय करतोय. याच्यातून तुम्ही ते नॉलेज घ्या, म्हणजे शिकून घ्या, आणि येणाऱ्या ज्या काही काळामध्ये तुम्ही ट्रेडिंग करणार, ओके, तेव्हा जर अशी सिच्युएशन आली तर मागच्या वेळी त्या सिच्युएशनमध्ये काय झालं होतं, निफ्टीने किंवा बँक निफ्टीने कसं बिहेव केलं, आणि त्याच्यानंतर तुम्ही ते एक ओळखू शकता किंवा ट्रेंड ओळखू शकता. याच्यासाठी मी तुम्हाला इथं शेअर करतोय. ओके, तर आपण डायरेक्ट चार्ट वरती जाऊ. इथं मी एक ऑलरेडी निफ्टी 50चा इंडेक्स ओपन करून ठेवला आहे. आता एक तुम्हाला माहिती असेल की निफ्टी 50 म्हणजे काय, की मार्केट कॅपिटलनुसार ज्या टॉप 50 कंपनी असतात त्या 50 कंपन्यांचा एक ग्रुप म्हणजे निफ्टी 50. ओके, त्या कंपन्यांची जी प्राइस असते त्या प्राइसची जी मुवमेंट होते त्या मुवमेंटनुसार ही निफ्टी 50ची इंडेक्स तयार होते. म्हणजे त्या 50 कंपन्या जर पॉझिटिव्ह असल्या, मेजर म्हणजे पर्सेंटेज वाईज जरी बघितलं तर जास्त पर्सेंटेज जर पॉझिटिव्ह असला तर त्या दिवशी निफ्टी 50 इंडेक्सची मुवमेंट ही पॉझिटिव्ह असते. किंवा त्या कंपन्या जर रेड असतील किंवा डाऊन ट्रेंडमध्ये असतील किंवा एखाद्या दिवशी निगेटिव्ह असतील तर त्या दिवशी निगेटिव्ह कॅन्डल फॉर्म होते, बरोबर. म्हणजे टॉपच्या 50 ज्या कंपनी NSE वरती लिस्टेड झालेल्या आहेत, ओके, तर त्या कंपन्यांची जी मुवमेंट असते प्राइसची, त्या प्राइसच्या मुवमेंटनुसार निफ्टी 50चा हा चार्ट फॉर्म होत असतो, तयार होत असतो. ओके, ही एक बेसिक गोष्ट असते. तर त्याच्यामध्ये कोणत्या 50 कंपन्या आहेत ते तुम्ही नेटवरती जाऊन पण, गुगलवरती जाऊन पण सर्च करू शकतात की याच्यामध्ये 50 कंपन्या कोणत्या येतात, बरोबर. आता मागच्या काही दिवसापासून म्हणजे रिसेंट हाय जर बघितला, निफ्टी 50ने कोणता हाय बनवलाय, एक 25,665. हा रिसेंट एक स्विंग हाय बनवला होता, बरोबर. त्याच्या अगोदरचा स्विंग हाय जर बघितला तर तो आहे जवळपास 26,270. म्हणजे हा एक लाईफ टाईम आहे निफ्टीचा. आतापर्यंतचा बघितला तुम्ही चार्ट तर लाईफ टाईम हाय कोणता आहे, 26,270च्या जवळपास, बरोबर. त्याच्यानंतर मार्केट तिथून करेक्ट झालं. मार्केट करेक्ट झाल्यानंतर मॅक्सिमम कुठपर्यंत गेलं, मॅक्सिमम 17% मार्केट खाली आलं. म्हणजे निफ्टी 50ने 17% निगेटिव्ह मुवमेंट दिली, बरोबर. हे आपण इथं असं मेजर करू शकतो या टूलचा उपयोग करून ट्रेडिंग व्यू वरती. आता 17% निगेटिव्ह गेल्यानंतर मार्केटने काय केलं, हे बघा, हे स्विंग्स असतात, म्हणजे इथून डाऊन अप
त्याच्यानंतर परत डाऊन, अप, त्याच्यानंतर डाऊन. म्हणजे हा एक काय झाला, एकदा डाऊन आला, थोडा वरती गेला, ही एक स्विंग झाला. परत डाऊन आलं, परत वरती गेला, ही दुसरी स्विंग. त्याच्यानंतर डाऊन आलं, परत वरती गेला. बट इथे परत वरती जाताना या प्रिव्हियस लेवलला त्याने क्लोजिंग दिली. ओके, आणि त्याच्यानंतर थोडा खाली आला, त्याच्यानंतर ह्याच लेवलला परत खाली आला, प्रिव्हियस स्विंगच्या लेवलला, आणि इथून वरती जी स्विंग दिली ती स्विंग बघा इथपर्यंत होती. म्हणजे प्रिव्हियस जो हाय होता त्याच्यावरती याने क्लोजिंग दिली. म्हणजे इथून आपण ट्रेंड चेंज झाला एक असं म्हणू शकतो. ओके, तर बेसिकली आपण काय म्हणू शकतो की 7 एप्रिल 25 पासून याचा ट्रेंड सुरू व्हायला चालू झाला, आणि कन्फर्म कुठे झालं की ह्या हायला, मागचा जो स्विंग होता त्याचा हाय किती होता, एक 23,870च्या जवळपास होता. तो हाय क्रॉस करून वरती क्लोज झाला. ओके, आणि नंतर काही दिवस तो वरतीच ट्रेड केला त्याने. म्हणजे जवळपास या 24,596 पर्यंत वरती गेला, आणि थोडा डाऊन आला, म्हणजे एक पुलबॅक आपण म्हणतो. पुलबॅक आल्यानंतर परत वरती गेला, परत थोडा खाली आला, परत वरती गेला, ह्या पद्धतीने. म्हणजे इथून आपण काय समजू शकतो की इथून हा जो डाऊन ट्रेंड होता, हा डाऊन ट्रेंड हा चेंज झाला. बरोबर. तर याच्यामध्ये बघा, आता रिसेंट जो हाय होता, रिसेंट हाय किती होता की 25,666. इथून हा एक डाऊन ट्रेंड मध्ये यायला चालू झालाय. बट अजून पण हा किती करेक्ट झालाय, इथून जर बघितलं, हा 4.3% नी करेक्शन झालेलं आहे. बरोबर. आता जर ह्या चार्ट वरती आपण बघितलं, एक सपोर्ट ड्रॉ करण्याचा जर ट्राय केला, तर बघा हा एक इथं सपोर्ट होता, हा एक इथं सपोर्ट होता, हा तोडून परत खाली आला. त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट जर बघितला, हे बघा हा एक मेजर सपोर्ट. ओके, हा मेजर सपोर्ट, हा एक आपण एक रेंज पण याला कन्सिडर करू शकतो. कारण या दिवशीची जी कॅन्डल आहे त्याचा जो लो आहे 12 मे 25 चा लो इथे आहे. बरोबर, म्हणजे आपण एक रेंज कन्सिडर करू शकतो. आणि बाकी इथे वर गेला, त्याच्यानंतर इथे 14 मे ला पण ह्या लाईनला टच झाला. ओके, त्याच्यानंतर परत 22 मे ला पण इथे टच झाला, त्याच्यानंतर इथे 3 जूनला पण इथे टच झाला, त्याच्यानंतर कुठे झाला 13 जून. म्हणजे बऱ्याच वेळा त्याने वरती ब्रेकआउट दिल्यानंतर इथे 1, 2, त्याच्यानंतर 3 आणि 4 वेळा सपोर्ट घेतला आणि मग वरती रन दिला. बरोबर. मग काय होतं, जेव्हा डाऊन ट्रेंड होतो किंवा मार्केट डाऊन येतं, तेव्हा तो मागचे जे काही सपोर्ट असतात तिथे ते सपोर्ट घेण्याचा ट्राय करतो. मग आता इथे ही जी लेवल होती, तर इथे याने एक सपोर्ट घेईल असं वाटतंय. कारण आजचा जर तुम्ही बघितला तर पण जो लो होता आजच्या, इथं कॅन्डलचा जो लो होता, इथं आपण बघू शकतो. मी इथं कर्सर घेऊन गेलो तर इथे तुम्हाला दिसेल, इथे लो एल वरती कॉन्सन्ट्रेट करा तुम्ही, इथे बघू शकणार तुम्ही लो किती होता, 24,344. म्हणजे 24,344 पर्यंत आला आणि वरती गेला. ओके, आणि क्लोज कुठे झाला, कालच्या लो पेक्षा, कालचा जो क्लोजिंग पॉइंट होता त्याच्यापेक्षा वरती क्लोज झाला, म्हणून ही कॅन्डल ग्रीन आहे. ओके, ओपन झाल्यानंतर थोडा खाली आला, त्याच्यानंतर वरती जाऊन ग्रीन मध्ये क्लोज झाला. तर हा क्लोज कितीला झालाय, 24,596 ला. इथे पण तुम्हाला दिसेल 24,596. आता आपण याला एक जर 5 मिनिटाची कॅन्डल लावली तर आपण एक ऑब्झर्व करू शकतो आजच्या दिवसामध्ये काय झालं. ओके, आता इथं बघा 7 तारखेला, म्हणजे इथं ओपन झाला, थोडा वरती गेला, त्याच्यानंतर परत डाऊन आला, स्विंग घेतला, परत खाली आला, आणि ही जी लो होता 24,340-47च्या आसपास, तिथून परत रिकव्हरी देऊन कंटिन्युअसली रिकव्हरी दिली. किती वाजेनंतर, एक दीड वाजेनंतर, रिकव्हरी देऊन कंटिन्युअसली ग्रीन कॅन्डल फॉर्म झाल्या आणि 24,726 ला हा क्लोज झाला. ओके, तर याच्यामध्ये आता इथं एक हा सपोर्ट झोन आहे, हा एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. कारण बऱ्याच वेळा प्राइस इथे येऊन वरती गेलेली आहे. आता एक्झॅक्ट ही लाईनला वरती बऱ्याच वेळा गेली, म्हणजे ह्या पण वेळेस इथूनच वरती जाईल असं काही गरजेचं नसतं. कारण सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा एक कायम झोन असतो, एक्झॅक्ट लाईन कधी किंवा एक्झॅक्ट प्राइस कधीच नसते.
बरोबर. त्याच्यामुळे मी इथं हा झोन ड्रॉ केलाय, कारण इथे मागचा एक कॅन्डलचा पण एक ओपनिंग पॉइंट आहे, तिथून आपण एक झोन ड्रॉ केलाय. म्हणजे 24,529 किंवा 24,414 पर्यंतचा हा झोन आहे. म्हणजे ह्या झोन मधून हा रिव्हर्स होऊ शकतो किंवा इथे सपोर्ट घेऊ शकतो असे चान्सेस आहेत. ओके, तर हा एक व्ह्यू झाला. जर इथून सपोर्ट घेतला मार्केटने तर मार्केट वरती जाण्याचे चान्सेस आहेत येणाऱ्या दिवसांमध्ये. तर वरती जाण्याच्या चान्सेस मध्ये काय होतं, इथे परत इथे रेड कॅन्डल फॉर्म होईल, परत ग्रीन कॅन्डल, परत असं परत ग्रीन कॅन्डल किंवा साइड वेज परत येईल, सपोर्ट घेईल, अशा पद्धतीने हे वरती जाऊ शकतं. ओके, तर ही एक व्ह्यू झाला. त्याच्यानंतर जर दुसरा एक जो पॉसिबिलिटी आहे, तर दुसरी पॉसिबिलिटी काय आहे, मी या चार्ट वरती एक 200 EMA लावलेला आहे. ओके, 200 सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज हा एक लावलेला आहे. आता काय होतं, बऱ्याच वेळा जेव्हा एक मेजर डाऊन ट्रेंड येतो, डाऊन ट्रेंड आल्यानंतर जेव्हा तो अपसाइड मूव्ह देण्यास सुरुवात करतं मार्केट, आणि हा 200 EMA जेव्हा क्रॉस करून वरती जातो, तेव्हा त्याच्यानंतर एक किंवा दोन वेळेस तो EMA चा सपोर्ट घेण्यासाठी मार्केट येतं किंवा निफ्टी 50 येत असतं. हे काय आहेत, मागचे ऑब्झर्वेशन्स आहेत. आता ते आपण बघू की मागचे ऑब्झर्वेशन काय आहेत, मागचे निफ्टी 50च्या चार्टने काय बिहेव केलं होतं. ओके, तर आता बघा, इथून मागे केव्हा डाऊन आला होता, आता तुम्ही इथे बघू शकता. मार्केट इथून किती पर्सेंट डाऊन होतं, 18%. आत्ताच्या केसमध्ये काय होतं, आत्ता जो रिसेंट डाऊन ट्रेंड होता तो किती झाला होता, 17%. ओके, तर इथे 18% डाऊन झाल्यानंतर मार्केटने रिव्हर्सल द्यायला चालू केलं. रिव्हर्सल या लेटेस्ट स्विंग हाय जो होता त्याला क्रॉस करून वरती क्लोजिंग दिली, म्हणजे हा डाऊन ट्रेंड चालू झाला. ओके, डाऊन ट्रेंड चालू झाल्यानंतर हा 200 जो सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज आहे तो क्रॉस करून वरती गेला, पण त्याच्यानंतर काही दिवसात तो टेस्ट करायला आला. किती पर्सेंटने करेक्ट झाला होता तेव्हा, 7%ने करेक्ट झाला. तो 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेजला टच करून परत वरती गेला. ओके, परत वरती गेला, प्रिव्हियस स्विंग पेक्षा वरती क्लोजिंग दिली. त्याच्यानंतर परत एकदा डाऊन ट्रेंड आला आणि त्यावेळेस किती करेक्ट झाला, तो एक 11% करेक्ट झाला, आणि परत 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे त्याला टच केला, त्याच्यापेक्षा थोडा खाली आला आणि परत मग वरती रॅली द्यायला चालू केला, आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली वरती रॅली दिली, आणि त्याच्यानंतर बऱ्याच दिवसांपर्यंत म्हणजे मार्च 23 पासून तर नोव्हेंबर 24 पर्यंत, म्हणजे जवळपास 1-1.5 वर्ष मार्केटने कधीही 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजला टच केलं नाही, आणि कंटिन्युअसली एक अपसाइड जी रॅली होती ती रॅली दिली. हा एक फर्स्ट इन्सिडेंट झाला. आता अजून एक बघू आपण. ओके, आता इथं बघा, इथं काय झालं होतं, हा कोरोनाचा फॉल आहे. या कोरोनाच्या फॉलच्या वेळेस काय झालं होतं, मार्केट 39% करेक्ट झालं होतं, आणि त्याच्यानंतर शार्प एक रिकव्हरी दाखवली होती. रिकव्हरी दाखवून जेव्हा 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस केलं, क्रॉस केल्यानंतर एक 7, 8, 10, 15 दिवसांमध्ये थोडा 3-4% करेक्ट होऊन इथे 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेजला टेस्ट केलं, परत वरती गेला. परत एक सेकंड टाइम 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेज किती जवळपास 8.5%नी करेक्ट होऊन जवळपास 200 डेजच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ येऊन परत त्याने अपसाइड दिली. अपसाइड किती दिली, मग इथे सप्टेंबर 20 पासून कंटिन्यू किती दिवस, फेब्रुवारी 22 पर्यंत. ओके, म्हणजे इथे पण 1-2 वर्षा म्हणजे 1-1.5 वर्षापर्यंत कंटिन्युअसली रॅली दिली, आणि त्याच्यानंतर तो 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेजला टच करून खाली आला होता. बरोबर, हा एक सेकंड इन्सिडेंट झाला. आता त्याच्यानंतर अजून कुठे आपल्याला एक असा इन्सिडेंट दिसतोय का, तो बघू आपण. ओके, आता याच्यामध्ये बघा, इथे पण हा एक डाऊन ट्रेंड आहे. इथून आपण जर बघितलं तर मार्केट 23%नी खाली आलं होतं. 23%नी खाली आल्यानंतर इथे रिव्हर्सल दिलं. हा 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस केला,
त्याच्यानंतर क्रॉस करून वरती गेल्यानंतर परत थोडं 3% खाली येऊन इथं एकदा 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेजला टच केलं, परत वरती गेला, परत मार्केट वरती गेल्यानंतर परत एकदा हा 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेजला टच करायला 11% करेक्ट झाला आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली रॅली दिली. कधीपर्यंत? 3 जानेवारी 17 पासून, म्हणजे जानेवारी 2017 पासून मार्च 18 पर्यंत, म्हणजे 1 ते 1.5 वर्ष, 1 ते 1.25 वर्ष आपण म्हणू शकतो, 1 वर्ष 3-4 महिने, बरोबर. तिथपर्यंत कंटिन्युअस अशी रॅली दिली. हे एक इन्सिडेंट झाला. त्याच्यानंतर इथे पण एकदा मार्केट करेक्ट झालं होतं, मार्केट डाऊन आलं होतं, 27% डाऊन आलं. परत इथे का क्रॉस करून इथे एकदा रिटेस्ट केला, रिटेस्ट करून परत वरती गेला, परत इथे सेकंड टाइम रिटेस्ट करून खाली आला आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली अपसाइड दिला मार्केटने, बरोबर आहे. म्हणजे हे असे निफ्टी 50चे जे मागचे जे इन्सिडेंट्स आहेत त्या इन्सिडेंट्स वरून आपण एक ऑब्झर्व करू शकतो. आता इथे पण तुम्ही बघू शकतात, हा एक फॉल नंतर वरती गेला, इथे टच केला, वरती गेला, इथे टच केला आणि परत इथे अपसाइड दिली. ह्या वेळेस अपसाइड थोडी कमी होती, बट सेम त्याच्यानंतर लगेच मार्केट अपसाइड देतं. किंवा आपण एक काय ऑब्झर्वेशन काढू शकतो याच्यावरून, की जेव्हा मार्केटमध्ये 17-18% किंवा 20 ते 25%चा जो काही फॉल येतो, त्या फॉल नंतर मार्केट हे 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून वरती गेल्यानंतर जेव्हा त्याचा ट्रेंड चेंज होतो, अप ट्रेंड मध्ये येतं मार्केट, तर अप ट्रेंड मध्ये आल्यानंतर किंवा 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस करून वरती आल्यानंतर एकदा टेस्ट करून परत वरती जातं, परत सेकंड टाइम टेस्ट करून मग त्याची जी रॅली असते अप ट्रेंडची रॅली, ती रॅली हे निफ्टी 50चा चार्ट देत असतो. हे आपलं याच्यामधून एक ऑब्झर्वेशन आहे, बरोबर. म्हणून आत्ताचा जो एक निफ्टी 50 वरचा जो चार्ट आपल्याला काय सांगतोय, की मॅक्सिमम जे काही सपोर्ट होता तो इथपर्यंत सपोर्ट आहे, बट मला तरी असं वाटतं की हा सपोर्ट घेऊन वरती गेला तर वेल अँड गुड आहेच, बट याच्यानंतर आपल्या ऑब्झर्वेशन वरून आपण काय ठरवू शकतो, की मार्केट एकदा तरी या सपोर्ट म्हणजे ह्या 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेजला सपोर्ट घेण्यासाठी येऊ शकतं येणाऱ्या दिवसांमध्ये आणि त्याच्यानंतर मग अपसाइड रॅली देऊ शकतं. तर त्याच्या अकॉर्डिंगली आपण आपले ट्रेड हे प्लॅन केले पाहिजे, बरोबर. आता हे झालं निफ्टी 50चं. तर मेजर काय असतं, की निफ्टी 50 प्रमाणे बाकीचे जे काही स्टॉक्स असतात, म्हणजे 50 स्टॉक जे असतात निफ्टी 50 मध्ये, त्यांची जसं बिहेवियर असतं त्याच्याप्रमाणेच बाकीचे 50च्या पुढचे जे काही स्टॉक असतील ते पण बिहेव करतात. म्हणजे जर याच्यामध्ये रॅली आली तर त्यांच्यामध्ये पण रॅली येते, बाईंग येते. हे एक जनरल ट्रेंड असतो, बरोबर. तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमचे ट्रेड प्लॅन करू शकतात. हे झालं निफ्टी 50चं अनालिसिस. आता मी पर्सनली काय प्लॅन करतो, जनरली मी निफ्टी 50 किंवा बँक निफ्टी याच्या चार्टवरती कधीही अनालिसिस करून मग ट्रेड घेत नाही. इंडिव्हिज्युअल जो पण स्टॉक असेल त्या स्टॉकमध्ये माझ्या स्ट्रॅटर्जीनुसार जर बाईंग पॉईंट आला तर मी तो परचेस करतो आणि जेव्हा माझा टार्गेट पॉईंट येईल तेव्हा मी त्याला सेल करतो. आणि हे पॅरेंट इंडेक्स म्हणजे निफ्टी बँक निफ्टी हे कशासाठी बघतो, की जनरली मार्केट सपोर्ट कुठे घेणार आहे किंवा कुठे रेजिस्टन्स घेणार आहे किंवा किती दिवसांपर्यंत हा एक डाऊन ट्रेंड चालणार आहे किंवा ऑब्झर्वेशन नुसार अजून किती दिवस पर्यंत आपण कंटिन्युअसली डाऊन ट्रेंड मध्ये याला आपण बघू शकतो. तर एक थोडं अनालिसिस करण्यासाठी आणि आपले ट्रेड घेण्यासाठी किंवा ट्रेड आपण एक कधीपर्यंत होल्ड करायचे किंवा विदाउट टॉपअप करता आपण कधीपर्यंत त्याचं टार्गेट येईपर्यंत होल्ड करून ठेवायची, त्याच्यासाठी एक अनालिसिस म्हणून मी पॅरेंट इंडेक्स बघत असतो. ओके, तर हे झालं इंडेक्स रिलेटेड. म्हणजे याच्यावरून तुम्हाला आयडिया आली असेल की येणाऱ्या दिवसांमध्ये अजून पर्यंत की जो काही 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेज आहे तो एक टच करून त्याच्यानंतर वरती अपसाइड जाईल, मे बी सेकंड टाइम पण एकदा टच करेल आणि मग एक अपसाइड जी रॅली आहे ती रॅली सुरू होईल. अल्टिमेटली मार्केटला हे वरती जायचं असतं, बट मार्केट काय करत असतं, पेशंट चेक करत असतं लोकांचं आणि जे वीक हँड असतात त्यांना रिमूव्ह करत असतं
ओके, त्याच्यामुळे आपण आपल्या स्ट्रॅटर्जीनुसार ट्रेड घ्यायचे, पेशंटली ते होल्ड करायचे आणि टार्गेट आल्यानंतर ते विकायचे. ओके, हे झालं निफ्टीचं. आता बँक निफ्टी मध्ये काय आहे की आता बँक निफ्टी मध्ये बघा, हे ऑलरेडी मी एक ड्रॉइंग काढलेली होती की एक पॅटर्न नुसार, इथे कप विथ हँडल पॅटर्न नुसार. आता हा एक पॅटर्न आहे इथं, हा एक कप आणि एक हँडल. या कप आणि हँडल पॅटर्नचं जे टार्गेट होतं ते टार्गेट होतं 55,751. म्हणजे टार्गेट आल्यानंतर काय सांगितलं होतं मी ह्या दिवशी इथं लिहून ठेवलं होतं, 8 मे 2025 ला लिहून ठेवलं होतं की याच्यानंतर मार्केट थोडं वरती जाईल किंवा ही पर्टिक्युलर इंडेक्स बँक निफ्टी वरती जाईल आणि खाली येऊ शकते. तर सेम त्याच पद्धतीने बिहेव होऊ शकतं. ओके, आणि ते ऑलरेडी झालेलं आहे. बट हे मी कुठेही पोस्ट केलं नाही तेव्हा, किंवा तेव्हा अनालिसिसचे जर व्हिडिओज येत नव्हते त्याच्यामुळे तेव्हा टाकलेलं नव्हतं. आणि इथे लिहून पण ठेवलं होतं की कॉशियस, म्हणजे एकदा आपलं टार्गेट आलं आपण त्याच्यानंतर त्याच्यातून एक्झिट घ्यायची असते. एक्झिट घेतल्यानंतर हा इंडेक्स किती वरती गेला तरी त्याच्यात आपल्याला कोणतेही रिग्रेट ठेवायला नको, कारण त्याच्यानंतर अल्टिमेटली तो खाली आलाय. ओके, वरती जाऊन खाली आलाय. त्याच्यामुळे आपण स्ट्रॅटेजी वाईज आपले ट्रेड करायचं, आपले टार्गेट आले की विकायचं, त्याच्यानंतर वरती गेला तर चांगली गोष्ट आहे. आपण आपल्या स्ट्रॅटेजी नुसारच ट्रेड करायचं, कोणतेही रिग्रेट ठेवायचं नाही. ओके, आता बँक निफ्टी मध्ये पण सेम इथे एक आता याच्या लेवल्स पण आहेत की इथे एक मेजर सपोर्ट आहे याला, या एक झोन मध्ये. तर ह्या झोन पर्यंत एक येऊ शकतं अजून करेक्ट झालं, किंवा इथून पण या बऱ्याच दिवस इथे बऱ्याच इंडेक्सला बघा, इथे 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 त्याच्यानंतर इथे पण एकदा सपोर्ट घेतलाय, तर इथून पण जाऊ शकतं. अशा लेवलने आपण एक प्लॅनिंग करू शकतो. हे झालं पॅरेंट इंडेक्स जे की निफ्टी आणि बँक निफ्टीचं होतं. ओके, आता बाकीच्या ज्या काही इंडेक्स आहेत त्याचं मी तुम्हाला एक जनरल दाखवून देतो. तर निफ्टी आयटीचं एक याच्यामध्ये पण मी मार्क करून ठेवलं होतं की कप विथ हँडल पॅटर्न, बट ब्रेकआउट दिल्यानंतर कन्फर्मेशन झालं, त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड आला. तर बघू याच्यानंतर कधी रिव्हर्सल दाखवतं. ओके, तर इथे जर कोणताही, इथे पण स्मॉल कॅप मध्ये आता इथे जर बघितलं इथून रिव्हर्सल का झालं, कारण तुम्ही बघा इथे मागच्या प्रिव्हियस डेज मध्ये 1 2 3 इथे भरपूर सारे रेजिस्टन्स होते, याला भरपूर साऱ्या वेळा इथं येऊन डाऊन आलं होतं स्मॉल कॅप इंडेक्स. खाली आलं, इथे गेलं, खाली आलं, इथे गेलं, खाली आलं. म्हणून इथे जेव्हा या लेवलला येतं तर आपल्याला एक काळजी घ्यायची असते की इथून चान्सेस असतात, इथून ब्रेकआउट होण्याचे पण चान्सेस असतात, पण इथून डाऊन जाण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण इथे बऱ्याच वेळा याने रेजिस्टन्स दाखवलेला असतो. बरोबर आहे, त्याच्यामुळे इथून हे मार्केट स्मॉल कॅप इंडेक्स जे होतं ते डाऊन झालं. आता इथे निफ्टी ऑटो ज्याप्रमाणे बाकीच्या इंडेक्स करेक्ट झाल्या, आय टी इंडेक्स किंवा स्मॉल कॅप, त्या मानाने निफ्टी ऑटो जी आहे ती इंडेक्स करेक्ट झालेली नाहीये, डाऊन झालेली नाहीये, त्याच लेवलला आहे. बरोबर आहे, म्हणजे एकदम मेजर काही फॉल नाहीये, 1-2-3% पण नाही, 1-1.5% फक्त इथून खाली आलेली आहे. बरोबर, आता इथून जर याने ब्रेकआउट दिला तर इथून एक चांगली रॅली देऊ शकतं हे, त्याच्यामुळे ऑटो स्टॉकवर आपण एक लक्ष ठेवू शकतो. त्याच्यानंतर इथे एक मी ड्रॉ केलं होतं की निफ्टी फार्मा मध्ये एक ट्रँगल होता जो की त्याने ब्रेकआउट पण दिला. एक ब्रेकआउट दिल्यानंतर इथे बघा, ब्रेकआउट दिल्यानंतर इथे रिटेस्ट केलं, रिटेस्ट करून हे बघा इथे रिटेस्ट केलं होतं, रिटेस्ट करून वरती गेलं, बट परत खाली आलं. आता परत त्याला, कारण बाकीच्या टॅरिफ न्यूज वगैरे या गोष्टींमुळे सेल ऑफ झाला आणि खाली आलं. तर आता बाकी जेव्हा मार्केट नॉर्मल होईल किंवा ग्लोबल जे पॉलिटिक्स आहे ते नॉर्मल होईल तेव्हा परत हे अपसाईड द्यायला चालू करेल. निफ्टी मेटल पण त्या प्रमाणात एवढी करेक्ट झालेली नाहीये. प्रत्येक चार्ट मध्ये पॅटर्न फॉर्म झालेला आहे, बट तो आता कधी ब्रेकआउट देऊन वरती रॅली द्यायला सुरुवात होते ते बघू एक मार्केट नॉर्मल झाल्यानंतर. ओके, तर हे झाले एक मेजर इंडेक्स. त्याच्यानंतर एक मी निफ्टी पीएसयू बँकचा पण एक वॉच करतोय, याच्यामध्ये पण एक कप विथ हँडल. आता याच्यामध्ये एक हँडल, सेकंड हँडल आणि आता एक तिसरा हँडल फॉर्म होतोय, म्हणजे हा कॉम्प्लेक्स हँडल आहे. आणि हा हँडल जर ब्रेक झाला, ब्रेक झाल्यानंतर वरती जर कन्फर्मेशन झालं तर याचं टार्गेट येऊ शकतो
तर PSU बँक जे आहे तर त्याच्यावरती आपण लक्ष ठेवू शकतो. इथे जेव्हा ब्रेकआउट झाल्या होईल, ब्रेकआउट कन्फर्मेशन होईल त्याच्यानंतर. ओके, तर हे झालं आजचं ॲनालिसिस. आता हे ज्या काही लेवल्स होत्या ज्या मी निफ्टीमध्ये ड्रॉ केल्या होत्या, आता तुम्हाला ज्या ड्रॉ करून सांगितल्या होत्या, तर त्या मी ऑलरेडी माझ्या टेलिग्राम ग्रुपमध्ये 1 महिन्या अगोदर दिलेलं होतं की मार्केट येणाऱ्या काळामध्ये करेक्ट होऊ शकतं. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. मी इथं कधी दाखवलं, जुलै 14 म्हणजे 14 जुलैला. आता हे तुम्ही बघू शकता. आता इथे बघा, जेव्हा मार्केट 25,061 ला होतं तेव्हाच मी सांगितलं होतं की लेवल ड्रॉ केल्या होत्या, एक 24,775, त्याच्यानंतर 24,518. तेव्हा सांगितलं होतं की इन कमिंग डेज निफ्टी मे शो मार्केट मार्क लेवल. Also there is a possibility that it will test 200 day moving average then show reversal. मी हे आधीच माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये अपडेट दिलं होतं. त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं की ॲडव्हान्समध्ये तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. जर तुम्हाला असे क्विक अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात. मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल. ओके, आणि ठीक आहे, तर आजचा ॲनालिसिस एवढंच होतं. येणाऱ्या ज्या काही दिवसांमध्ये असेल आपण बाकीचे स्टॉक स्पेसिफिक किंवा बाकी लर्निंग रिलेटेड जे व्हिडिओ असतील ते कंटिन्यू करणार आहोत. जर तुम्हाला ही कंटेंट आवडत असतील तर तुम्ही चॅनलला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. ओके, थँक्यू.